महारेराच्या माध्यमाने खरं तर सर्वसामान्यांना जे घर खरेदी करतात त्यांना कुठेतरी संरक्षण भेटलं पाहिजे, हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे। त्याच्यामुळेच यासाठी शासन ज्या सर्व सुनावणी आहेत या फास्ट ट्रॅकवर घेणार का? कारण बरेचशा सुनावण्या या महिनोन महिने लांबल्या जातात। तर ह्या संदर्भातलं सर्वसामान्य व्यक्तीला जो पै आणि पै जमा करतो अध्यक्ष महोदय, तो त्याचे एक स्वप्नाचं घर निर्माण करण्यासाठी कुठेतरी काटकसर करत या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असतो। त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ज्या महारेराकडनं निर्णय ज्या केसेस आहेत या एक कालबद्ध पिरियड मध्ये या सगळ्या गोष्टी करणार का आणि ताबडतोब यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका हे राज्य शासन करणार का? जे बिल्डर महारेराचे खोटे आयडी क्रिएट करून ज्यांनी लोकांना फ्लॅट विकले, असं एक आपल्या समोर उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये असे 65 प्रकरण आहेत आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे बांधकाम केलेत, महारेराचे खोटे आयडी क्रिएट केलेले आहेत। असे करून त्यांनी जी लोकांना जवळजवळ 2840 सदनिका हे विकलेत। त्याच्यामुळे या रहिवाशांना, कारण बिल्डरवर आपण कारवाई केली, कोर्ट केस केलं, सगळं केलं, पण तो जामिनावर बाहेर पण आला, पण हे सदनिकादारांचा दोष काय? त्यांनी तर सगळं महारेराचा आयडी बघूनच खरेदी केली। तर अशा सदनिका धारकांना आपण राज्य शासन म्हणून दिलासा देणार का आणि दिलासा काय देणार याबद्दलची आम्हाला स्पष्टता या उत्तरामध्ये यावी। या सदनिका धारकांना, या गरीब लोकांना जे आपल्याला या बिल्डरनी फसवलेलं आहे त्यांच्याकडनं मात्र सक्तीची कारवाई शासन केल्याशिवाय राहणार नाही। दुसरं ठाण्याचं प्रकरण जे या ठिकाणी माननीय निरंजन डावखरेजींनी सांगितलं आहे की त्यामध्ये तर त्यांनी फसवणूकच केली आहे, मोठ्या प्रमाणावर त्या गुन्हे दाखल झाले आहेत। पण आता ते जे सदनिका धारक आहेत ते बेवारस झाले आहेत, त्यांचे पैसे ऑलरेडी बिल्डर्सनी हडप करून टाकलेले आहेत, त्यांची एक वेगळी बैठक आपण निरंजनजी घेऊन त्यामध्ये कसा मार्ग काढता येईल त्याचा विचार आपण करू। मंत्री महोदयांनी सांगितलं तर या अधिवेशन काळामध्येच घ्यावी ही बैठक अशी विनंती। सभापतीमध्ये आपण शेवटच्या आठवड्यात या अधिवेशनात बैठक घेऊ आणि याच्यात निर्णय करण्याचा प्रयत्न करू।